वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। कोल्हापूर दौऱ्यावर आहात, कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचा प्रयत्न काय? प्रयत्न नाही आहे। आज साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेची मीटिंग होती आणि त्यानंतर कोल्हापूरला येऊन अर्थातच महालक्ष्मी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन स्थानिक आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागच्या आठवड्यातच पुण्यात मुंबईला अनेक मीटिंग झालेल्या आणि दर आठवड्याला 2 दिवस पक्षाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षांनी घ्यायचा एक निर्णय शशिकांत शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे दर बुधवारी आणि गुरुवारी आम्ही मुंबईत राहून संघटनेचे काही प्रश्न असतील ते तिथे डिस्कस करायचे आणि त्यानंतर पुढच्या शुक्रवार, शनिवार, रविवार हे राज्याचे दौरे सगळ्यांनी करून स्थानिक काय प्रश्न आहेत याचा पाठपुरावा करून संघटना बांधणीचा उपक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांनी सुरू केलेला आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्र असेल, विशेषतः कोल्हापूर असेल, हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला म्हणून काही ओळखला जातो। मात्र सध्या परिस्थिती कुठेतरी पक्षाची बिकट दिसते। पक्ष बांधणीची आवश्यकता वाटते का? हो, अर्थातच संघटना बांधणी हे 24/7चं काम असतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला हा आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला लोकसभेला खूप प्रचंड साथ दिली आणि त्यानंतर अनेक काही इलेक्शन झाले, त्याला अपेक्षित आम्हाला यश मिळालं नाही। त्यामुळे आम्हाला सगळ्या या कामाला सुरुवात आम्ही आधीही केली होती, मध्ये अनेक मोठ्या घटना झाल्या आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पार्लमेंट 1 महिना चालू होतं, त्याच्यानंतर आता पुन्हा या प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली। संवाद साधलाय या संपूर्ण कार्यक्रमाकडे आणि मला नाही वाटत हा विचारसरणीचा विषय आहे। हा अन्यायाच्या विरोधात कोणीतरी बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने नीटची परीक्षा असेल, ऍडमिशन प्रोसेस असेल, जे प्रेशर या नवीन पिढीवर आहे आणि त्याच्यातून होणारे पेपर लिकेज, म्हणजे एकीकडे एवढं तंत्रज्ञान आलंय की मग हा डेटा लीक कसा होतो तुम्ही मला सांगा। IAS चे पेपर कसे लीक होत नाही हो, IIT IIM ची परीक्षेचा पेपर का नाही लीक होत, हेच कसे लीक होतात? त्यामुळे दाल में कुछ तो काला आहे ना। त्याच्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी याच्यासाठी जर राहुलजी नवीन पिढीशी चर्चा करत असतील तर त्याचं आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वागत केलं पाहिजे। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ABVP आणि NSU मध्ये जोरदार काल राडा झाला। दिवसभर बघताय कशा पद्धतीचं वातावरण दंग पुण्यामध्ये राहिलं, कसं बघताय एकूणच या सगळ्या भूमिकांकडे? अतिशय दुर्दैवी जे सत्तेत आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, जर राहुलजी पुण्यात आले तर त्यांना काय वेगळं वाटावं आणि त्याच्यात गैर काय? एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत हा कार्यक्रम होतोय। त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की गल्ली तो दिल्ली असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करायला लागतायत किंवा ते करतायत, हे धक्कादायक आहे आणि एक संविधानाला खरं तर ठेच पोहोचवणार आहे। झेनझी आणि झेन अल्फा यांचे सगळे पक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। राष्ट्रवादीच्या तुमच्या गावामध्ये काय असं प्लॅनिंग आहे का? नाही हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मायबाप महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करण्याचा पक्ष आहे। ह्याची आणि त्याची अशी नाही, आमच्यासाठी सगळे स्टेक होल्डर्स आहेत। आम्हाला प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक घटकाचे मूलभूत प्रश्न हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार स्थापनेपासून करतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।